तर चला नेक्स्ट मॅच. प्रसाद प्रसाद सर पाहू शकतो आपण प्रसाद सरांचा आवाज गुणगुणलाय परवा काल आणि आजही. आणि नक्कीच मी म्हणेन प्रसाद की या आजच्या दिवसामध्ये परिवर्तन पहा. जास्तीत जास्त टन मी तुला त्यासाठी म्हटलं होतं की जास्तीत जेवढे टन म्हणशील तेवढं तुझ्यामध्ये. तर मागच्या मॅचची जी कॉमेंट्री एकदम दर्जेदार पाहायला मिळाली आपल्याला प्रसादची. आणि या मॅचमध्ये देखील ते मॅचच्या पहिल्या डावात आपल्याला आवाज ऐकायला मिळेल प्रसाद. भाग्यवंत या प्रसाद सर. सर ही पदवी नको मला लवकरच प्लीज मित्रा बोलू नको असा. पुन्हा एकदा तमाम जमलेल्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बिग फाईट मॅच रंगतीये मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला खांडेश्वर क्रिकेट क्लब गोरपे बनाम जयगावदेवी अशेले या दोन ताकदवर टीम मध्ये. पहिला P1चा षटक घेऊन ते मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयला आपण पाहू शकतो. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देवा शिसवे. देवाचा पहिला बॉल मिस टाइम होईल का परंतु क्षेत्ररक्षक आहेत चेंडू जज करतील. पहिला मोठा विकेट मात्र तंबूच्या असताना देवा शिसवे बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती प्रमोद गायकरला आपण पाहू शकतो. एक स्टायलिश फलंदाज मिस्टर 360. त्याच्या बॅट मधनं अनेक सारे फटके कलात्मक फटके आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच पाहायला मिळतात. अनेक सारे सामने आम्ही पाहिलेत त्याचे प्रमोद गायकरचे. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज सलामीचा फलंदाज भगवान आपण पाहतोय. दोन ताकदवर टीम मध्ये ही लढत अस्तित्वाची लढत आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. घोरपे बनाम आशेले स्पीडअप करा. प्रमोदचा हा बॉल खोदून काढायचा होता परंतु इकडून चेंडू गुडलँड स्पॉट वरती आदळला. हा येतो एक डॉट बॉल. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. टीम आशेलेचा विचार जर केला तर एक ताकदवर संघ आहे आशेले टीम सुद्धा. अनेक सारखे विक्रम या संघाच्या नावावरती आहेत. फुलटॉस होता प्रहार केला क्षेत्ररक्षक आहेत मात्र काय फिल्डिंग होती तिथे डायरेक्ट हिट. त्याचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये धावत होते प्रमोद मात्र ही येते सिंगलने होईल श्री गणेशा संघाचा आणि स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन होईल. एक धाव.
अपाट मेहनत आपण पाहतोय जय काळेश्वर चषक 20-25 हे पर्व आणि या पर्वामध्ये जय काळेश्वर टीमचं अपाट प्रयत्नाने साकारली स्पर्धा आपण पाहतोय. सर्वच खेळाडू नव्हे तर गावातील सर्वच ग्रामस्थ कोणीही लहान मुले सर्वांचा सपोर्ट या स्पर्धेला लागलाय. जास्त करून पुढचा बॉल जय यावेळेस मात्र उडवायचा होता परंतु मिस टायमिंग होती. चेंडू कुठल्या स्पॉटवरती अडकलाय. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये जयचा विचार केला तर 4 चेंडू फेकता 1 धाव खर्च. यावेळेस मात्र त्या दिशेने उडवायचा होता परंतु चेंडू पुन्हा एकदा कुठल्या स्पॉटवरती अडकला. काय गोलंदाजी होते मैदानामध्ये, काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. डोळ्याची पारणं फेडणारी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जयच्या माध्यमातून. एकच धाव खर्च केली अद्यापी मात्र 5 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च आणि 1 गडी मात्र देवा शिसवे सारखा फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाज जयला P1चं षटक आहे, पहिलंच षटक आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र असेल. एकाच मोठा फटका येईल का भगवानच्या बॅट मधून. यावेळेस हलकेशा हाताने कट केला चेंडूची लॉंगा म्हणून शतरक्षक खूप वेगाने चेंडूवरती चेंडूला टेंच मध्ये उचललाय आणि एकच धाबेवरती समाधान म्हणावे. षटक क्रमांक मात्र पहिला संपन्न होत आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती ती 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. बंटी तरेला आपण पाहू शकतो. बंटी तरे अनुभव आहे, चांगल्या स्पर्धा गाजवल्यात बंटीने सुद्धा. क्षमता आहे मात्र धावा कुटाव्या लागतील इथे टीम गोरपेला. भगवान आघाडीचा फलंदाज. पुलटास बॉल आहे, प्रहार केला हरकेच्या हाताने लॉंगा म्हणून शतक आलेत. एका टप्प्यावर उचललाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. प्रमोद गायकरला मात्र आता आक्रमण करावं लागेल. मोठे फटके खेचावे लागतील. बंटी तरेने बॉल ब्लॉकर मध्ये फेकला होता. 1 धाव येते. आता मात्र प्रमोद गायकर स्ट्राईकला. फुलटॉस बॉल आहे, प्रहार केलाय. लॉंगऑफचा षटक आलाय चेंडूवरती. चेंडूला एका टेंच मध्ये उचललाय परंतु एकच धाव येते. एकच धाव. जास्तीत जास्त धावा कुटाव्यास लागतील तर मोठे फटके मारावे लागतील. स्कोर कार्ड वरती धावा लागतील ते 4 धावा मात्र 1 गडी बाद. पुढचा बॉल याचा पुलटाच बॉल आहे, प्रहार केलाय. भगवान देच्या बॅट मधून येतोय आता हा दमदार खणखणीत A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार.
एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक दुसरे संपन्न होत आहे. बंटी तरेच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. नवीन गोलंदाज खेळपट्टीवरती पाहू शकतो आपण. मगाशीच आमच्या संमेलन कक्षामध्ये चर्चा झाली या गोलंदाजाची. चांगल्या प्रकारचा गोलंदाज अश्विनीचा सातत्याने चांगलं गोलंदाजी केली आहे. मयूरला आपण पाहतोय यावेळेस मयूर वरती प्रति हल्ला चढवला गेलाय. चेंडू मात्र प्रमोद गायकरच्या बॅट मधून येत आहे. हा एक हँडसम षटकार. थँक्यू डीजे. मात्र फ्रीट असेल. पंचांचा बोर्ड आकाशाकडे वळत असताना फ्रीटचा फायदा. प्रमोदने मात्र आघात केले. आता 2 तगोपाठ 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. येणारा चेंडू यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी दडपण असेल, प्रेशर असेल. गोलंदाज मयूर वरती मात्र 2 षटकार आल्यात आणि हा आहे फ्रीटचा बॉल. यावेळेस मात्र उडवायचा होता परंतु चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडला आणि सरळ इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. मात्र हा येतोय डॉट बॉल. मात्र फ्रीटचा बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र प्रमोद गायकरने पुण्याला अपयश आलंय. परंतु गोलंदाजी मार्क वरती मयूर मात्र कमबॅक करतोय. आता यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि झेल बाद होईल. संपलाय प्रमोद गायकरचा खेळ. डीजे वरती आगमन झाले आमचे किरणजी भाग्यवंत यांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज आघाडीचा फलंदाज खेळपट्टीवरती विकास पाटील आपण पाहू शकतो. आता मध्ये कमबॅक केलंय गोलंदाज मयूरने. मात्र पहिल्या 2 चेंडूवरती जरूर षटकार आले पण त्याचं उत्तर मध्ये मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र विकासची बॅट पेटली आहे. हा येतोय हँडसम माइटी. दिस इज द 6 रन. डीजे
परंतु आता मात्र प्रति हल्ला चढवला जात आहे. गोलंदाज मयूर वरती 20 धावा खर्च करतोय. मयूर टोटल ऑन द बोर्ड लागली आहे 36 36 धावा. 2 गडी मात्र बाद झालेत. प्रमोद गायकर आणि देवा शिसवे. त्याच्यानंतर अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉल विकास मात्र बॅट बोलतोय विकासशी. या वेळेस मात्र हलक्याशा हाताने कट केलं चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुकला एका टप्प्यावरती उचललंय मात्र गुड फिल्डिंग होतीये तिथे. एकच धाब्यावरती समाधान मानावे लागेल. एक धावेने धावफलक पुढे धावफलक धावा लागतील. 37 37 धावा. या वेळेस मात्र हलक्याशा चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. लॉंग ऑनला चेंडूची फेकी होईल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. मात्र षटक क्रमांक 3 संपन्न होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 38 धावा. आणि या षटकाचा विचार जर केला तर तब्बल मयूरने धावा कुठल्या त्या मयूरच्या गोलंदाजीवरती धावा कुठल्या त्या 22 धावा. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मात्र 4 घेऊन येतात गोलंदाज. योगेशचा वापर केलाय आंबेगाव एंड कडनं. 38 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा फुलटॉस आहे आणि प्रहार केले चेंडूला. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आहे तोय कव्हरच्या वरनं दमदार षटकार. श्री मलंग ट्रॉफीचे 19 तारखेचे लॉट्स आमच्या इनिंग ब्रेक मध्ये करूया आपण. यावेळेस पुन्हा फुलटॉस आहे. प्रहार केला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. त्याच दिशेने येतोय हा दमदार षटकार भगवानच्या बॅट मधनं. योगेश वरती आता मात्र हल्ला चढवला गेलाय. भगवान आघाडीचा फलंदाज आघाडीला आला होता. आता मात्र 2 चेंडू मागे 2 षटकार ठोकतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 षटकाच्या मध्ये धावसंख्या धावफलकावर लागते 50 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय आपल्या संघाचं. मात्र पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार केला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू गोळीच्या वेगाने फरार. हा येतोय हँडसम चौकार. धावांच उभारू शकतो परंतु तसं घडलं नाहीये मैदानामध्ये. आता मात्र धावसंख्या धावफलकावर लागेल 54 54 धावा. भगवानचा विचार जर केला तर तब्बल 10 चेंडू फेस केलेत आणि 26 धावा खर्च केलेत. हा चेंडू येते स्क्वेअर. अतिरिक्त धाव डाव्याच्या बाहेर असलेला चेंडू. व्हाईट बॉल. स्पेशर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा मात्र खर्च केल्यात गोलंदाज योगेशने. मात्र खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या पुन्हा फुलटॉस बॉलला फुल पॉवरफुल. दिस इज अ मायटी हिट. भगवानच्या बॅट मध्ये येते आणखीन एक दमदार कडाकेदार षटकार.
काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सामना धावांचा वर्षाव मात्र होताना पाहतोय दीपेश. नक्कीच आमचा आनंद घ्यायचा आहे मॅचचा. पुढचा बॉल मात्र या वेळेस मात्र पुन्हा एकदा पंच आम्हाला दर्शवतील खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल मात्र अतिरिक्त धाव संख्येने धावफलक पुढे सरकेल. धावफलक धावा येतील त्या 62 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय. कव्हर मधून षटक खूप वेगाने चालले. चेंडूवरती चेंडूला उचलतील, फेकतील. तो दोन धावा पूर्ण होतील का? आणि येस, 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकास आणि भगवान यांच्या माध्यमातून 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकाकडे धावा लागतील त्या 64 धावा. यावेळेस मात्र उडवलाय. मिस टायमिंग आहे. मी लॉग ऑफ क्षेत्र चेंडू जज करेल आणि जेल बाद होईल. भगवानच्या पारीचा अंत होईल. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 64 धावा आणि जिंकण्यासाठी टीम अशेलेला 65 धावांचं एक मोठं लक्ष. तर या आपण ऐकूया एक आता श्री मलंगट ट्रॉफीचे लॉर्ड्स 19 तारखेचे लॉर्ड्स आपल्या समोर पार पडत आहेत. आशिष म्हात्रे, किरणजी भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते. मांगरुळ विपक्ष खरड पहिला सामना असेल 19 तारखेला. श्री मलंगट ट्रॉफी 2025 आपल्या भेटीला येत आहे. चिंचवली देवा विपक्ष काकोळे दुसरी लढत 19 तारखेची. चिंचवली देवा विपक्ष काकोळे. नेक्स्ट तिसरी मॅच असेल आंबे विपक्ष नेवाळी. वसार बी आणि चिंचवली योगेश चौथी लढत असेल. शेवटची लढत असेल अंतारली विपक्ष भालबी. श्री मलंगट ट्रॉफीचे हे लॉट्स आपण पाहिले आपल्या माध्यमातून. 19 तारखेचा पहिला सामना मांगरुळ विपक्ष खरड, दुसरा सामना चिंचवली देवा विपक्ष काकोळे, तिसरा सामना आंबे विपक्ष नेवाली आणि चौथा सामना वसार बी विपक्ष चिंचवली योगेश आणि अंतारली विपक्ष भाल बी. हा शेवटची लढत असेल. तर या वळूयात आपण विजेता संघ आपण मांगरुळ आणि लाईव्ह ड्रॉ असेल. मांगरुळ टीमचा कॅप्टन या आणि यातून विजेता संघ असेल त्यांचा नक्की ड्रॉ केला जाईल. मांगरुळचा कॅप्टन या चेतन पाटील. मांगरुळ टीमचा कॅप्टन चेतन फास्ट आहे जरा चेतन. तर या पण आता ऐकूया एक मलंग पडसातील एक गोर आवाज आमचे साथी समोलचक साहेबू भंडारी. तर नक्कीच लकी ड्रॉचा
इथे कार्यक्रमाचा होता लाईव्ह अंतिम सामन्यासाठी कोणता संघ पुढे सरकेल या मॅच मध्ये जो विजेता टीम आणि मांगरुल या दोन टीम मधून इथे चिठ्ठी काढली जाईल. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. सिंगल आली आहे, लक्ष येतो, टार्गेट आहे. टार्गेट कितीच आहे यावेळे? झेलची शक्यता दूरवर, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. वाटा कॅच शुभम तरे बिग विकेट डाऊन. गोल्डन डनचा शिकार भरतोय. इथे मात्र शुभमला मैदान सोडावं लागलेला दे धक्का पहिला टीम असेलेला. आणि या लकी ड्रॉ बाईची चिठ्ठी विजेत्या संघाला मिळाली आहे. पहा, जो टीम मॅच जिंकेल ते अंतिम सामना खेळतील. आणि इथनं आजच्या दिवसातील सध्या तर आपण विचार केला तर क्वार्टर फायनल एक शिल्लक आहे अजून. या पुढीलच्या मॅचेस 3 षटकांच्या होतील. सर्व संघनायकांनी लक्ष असू द्या, या पुढच्या नेक्स्ट मॅच 3-3 षटकांच्या होतील. 65 धावांचा टार्गेट आणि फास्ट खेळ केला आमचे 40+ आणि या जय काश्वर क्रिकेट संघ आंबे संघाचे सर्व हरीश दादा भाग्यवंत स्ट्रायकांचे सध्या तरी अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहू शकतो त्यांना. आणि त्यांच्या समवेत जयेश आहे ना, जयेश बाकी त्याला शॉर्ट पिच चेंडू पडल्यानंतर टॉस होतो, पाहावं लागेल. हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय आणि बाउन्स वॉर्निंग देखील दिली गेली गोलंदाजाला. लक्ष मोठा आहे मात्र कठीण नाहीये. इथनं तुम्हालाही धावा बनल्यात, आम्हीही बनू शकतो हे आत्मविश्वास मनाची बाळगून गुण फलंदाजी करावी लागेल. फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडू ओव्हर कव्हरच्या मधून बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. एकंदरीत धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा झाल्या ते 9 आणि ते मात्र गोलंदाजाला रिधममध्ये अडचण निर्माण झालाय. देवाशिष वे धावा बनवायच्या तिथे 65चा टार्गेट आहे. फास्ट खेळायचा आहे. काय 10 झाले, सॉरी 10 रन झाल्यात धावपलकावरती आपण बघू शकतो.
यावेळेस चेंडू पाहावा लागला. इट्स अ टॉप स्टॉम, दॅट इज वाईट बॉल. एक धाव महत्वाची आहे. 64चं टार्गेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 11 धाबा आल्यात. खेळाडू देखील बाद झालाय. शुभम तरेसारखा मोठा खेळाडू गोल्डन डकचा मोठ्या मॅच मध्ये शिकार बनलाय. शुभम स्वतःवरती नाराज असेल कारण तिथे धावा खूप मोठी धावसंख्या आहे. तिथे एक मोठा फलंदाज दिशा दिली आहे. बॅलन्स स्वीप, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भरून सीमारेषेच्या बाहेर जात असताना षटकार. काही फटका होता, फक्त दिशा दिली आहे. आणि मात्र इथे 6 धावा जोडल्या गेल्या. थांबा सीमारेषेच्या बाहेर षटकार. करायला आपल्याला 15 मिनिटांची अवधी आहे. पहा अन्यथा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. टीम गोरपे, देवाशिषवे अँड कंपनी. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागल्यात. 15 मिनिटं आहेत आपल्यासाठी. नियम सर्वांना सारखे आहेत. जर कोणाला काही दुखापत झाली तर तिथनं ती वेळ पकडली जाणार नाही. मात्र तुम्हाला फास्ट खेळायचं आहे. पहिल्या 15 मिनिटात 3 षटके फेकायचीच आहेत. आणि या पुढील मॅचेस 3 षटकांच्या होतील. इथे मात्र आपण पाहू शकतोय गोलंदाजाचा स्वागत करत असताना बंटी. समोर एक्स्ट्रा कव्हरला दूरवर फंबल झाली की सांघिक बॉम्ब होतोय. बीट झालाय क्षेत्ररक्षक. चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. ओके डिझाईन. आणि याच दरम्यान आमचे सर्व आधारस्तंभ या स्पर्धेचे आणि या पूर्ण जय काळेश्वर मित्रमंडळाचे उदयदादा पवार यांचं शुभागमन. यावेळेस नो मॅन्सला दूरवर क्षेत्ररक्षक आहे. घरंगळ चेंडू सीमारेषेवरती. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे आहे. आणि हा म्हणताना दुसरी धाव. पहिल्या षटकात राहुलची बॅटिंग आणि इथे मात्र ही धावा खूप मोठं लक्ष आहे. आणि हे टार्गेट आम्ही सोपं करू हेच दाखवत असताना बंटीने केली आहे डावाला सुरुवात. षटकार आल्यानंतर खेरीने वाटचाल करत असताना 2 धावा कंप्लीट केल्यात. टीम गोरपे इथनं एकच प्रयत्न करेल की डॉट बॉल कशी येतील. फुल टॉस आहे. खेचून काढलाय. नो मॅन्सला पडल्यानंतर थांबत नाही. टाटा बाय बाय क्षेत्ररक्षक. चेंडू निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
ओके बोलले की तुम्ही थांबा. इथे मात्र चौकार षटकार गेला, विकेट गेले की तुम्ही आपोआप चालू व्हा. ही सांगायला, कारण ऑपरेटिंग करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि सध्या तरी चांगले गाणी वाजवतात. गोलंदाजावरती प्रतिहल्ले सोडवले जातात या षटकात. यावेळेसचा चेंडू, हे चेंडू फेकावे लागतील टीम गोरपे संघाच्या गोलंदाजांना. डॉट बॉल आलाय, सुटकेचे श्वास घेत असताना गोलंदाज ओमकार. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या त्या 33 धावा. 13-32 समीकरण उरले. येणारे 13 बॉल आणि 32 धावा. आतापर्यंत धावा झाल्या त्या एकंदरीत 33. 65 धावांचं लक्ष आहे पहा. इथे मात्र ओहो, हा चेंडू साइड लेग स्टंप पाहावं लागेल आहे का. वाईट बॉल. त्यावेळेस मात्र हरीश भाग्यवंत आम्हाला दर्शवत असताना की हा चेंडू खराब आहे. धाव मिळेल, एक समीकरणामध्ये परिवर्तन पाहायला मिळेल, आपल्याला बदल पाहायला मिळेल. कारण इथे मात्र 13-32 होते, अतिरिक्त चेंडू आला. इथे मात्र आता 13-31. काय मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मोठी लढाई. संघर्ष करतायत दोन्ही टीम. एका बाजूला अशेले तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतोय टीम गोरपेला. सध्या तरी अशेले संघाची फलंदाजीच आहे आणि मात्र त्यांना बनवायचे आहेत. बनल्यात आतापर्यंत एकंदरीत 34 आणि आणखी 31 ची गरज आहे. चीप मायावर जाऊन अदललाय, बॅट होतं बॉल मध्ये चेंडूला फील्ड केलं जातं आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं. डॉट बॉल आला. इथे समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 31 धावा. तोपर्यंत ऐकूया आपण पुन्हा एकदा एक सुमधुर धून. बाबांचं स्वागत.
ओ पुढे वेगवान चेंडू गुडलेन्स वरती अगदी बरोबर गुडलेन्स वरती पडला आणि विसावला आहे चेंडू एसटी मागे जाऊन शिक्षकाच्या हातात डॉट बॉल. मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट आहे 7-22 म्हणजे या चेंडूवरती एखादा मोठा फटका यायलाच हवा. मॅच मध्ये बदल. बॉल घ्या. मिलिंद गोलंदाजी करतोय. मिलिंदचा हा चेंडू कदाचित निर्णायक चेंडू ठरू शकतो या मॅच मधला. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे योगेश. ताक्षणी चौकार मारला योगेशने. हा ही चेंडू होळात टाकलाय संक्रमात पाडलाय फलंदाजाला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. चौकार आला होता मात्र 2 चेंडू बीटही झालाय. तर समीकरण पूर्णपणे बदललंय. 6-22 ची मॅच. नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन आलेले असतील तर या टीम चिंचवली आणि